या स्पर्धेला पाहायला मिळतो. मांजरेम प्रीमियर लीग 2023 रायझिंग स्टार स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्या माध्यमातून आयोजित ही मेगा फायनलची ग्रँड फायनलची लढत या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. नक्कीच मेगा फायनलला सुरुवात होण्यापूर्वी जयघोष करू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि 450 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ख्याती आज प्रत्येक मराठी जनमानसाच्या मनात कायम आहे. तर छत्रपती महाराजांचे पराक्रम किती वर्णावे. असाच एक पराक्रम म्हणजे 5 एप्रिल 1663. नेमकं काय घडलं त्या रात्री? त्या रात्री अचानक पडला मानेवजी बोटांवर वार होताच शाहिस्ता घाबरला फार. ये सिवा इंसान नाही भूत आहे असं म्हणत पळाला पार. 1.25 लाख फौजेसह शाहिस्ताने गाशा गुंडाळला. पुण्याहून वरती निश्चितच सेल सोडला जातोय. 45 फलंदाजाला त्या ठिकाणी जीवदान दिलं जातंय आणि जीवदानाचा कितपतरित्या फायदा उठवला जातो हे मात्र येणारी वेळ त्या ठिकाणी सांगेल. निखिल सावंत आपण त्या ठिकाणी खाली बसायचं आहे. निखिल सावंत विनंती आहे. 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर सुंदर फटका. यावेळेस देखील सुरेख फटका कॉर्नरच्या डोक्यावरून निश्चितच त्या ठिकाणी जिकमेवर मीठ टाकणारा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवर त्या ठिकाणी झेल सुटला आणि त्यानंतर फलंदाजाच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका षटकार निघतोय. निश्चितच आहे सीमारेषा जवळ. थोडस मागे थांबा विनंती आहे. थोडस प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी थोडस मागे थांबायचं आहे. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडस मागे थांबा सीमारेषेच्या जवळ. तब्बल समाप्त होतोय 2 चेंडूंचा खेळ. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 30 धावा या धावफलकावर. अतिशय बहारदार फलंदाजी 2 मोठे फटके शुभमच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ मैदानावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रा चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूवरती येतोय चेंडूची फेकी करतोय तोवर मात्र एकेरी धाव ही निघते मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक वधारतोय. तब्बल सांघिक धावफलक पोहोचतोय 31 धावा या धावफलकावर. निश्चितच तिसरं षटक हे प्रगतीपथावर निर्धारित 8 षटकांचा हा सामना आणि 8 षटकात कितपत धावा त्या ठिकाणी बनवल्या जात आहेत हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रज्योत नावाचा फलंदाज. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर प्रज्योतच्या बॅट मधून एक सुंदर फटका पाहिला होता षटकारासाठी. निश्चितच एक षटकार त्या ठिकाणी निघतोय प्रज्योतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्गवरती. तब्बल तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव घेत 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा सुंदर फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धाव तर निघेल का? दुहेरी धावेचा प्रयत्न मात्र नॉन स्ट्राईक वरती त्या ठिकाणी नकार येतो. निश्चितच दुसरी धाव घेण्याचा जर प्रयत्न झाला असता तर त्या ठिकाणी धावचीत होण्याचा धोका उद्भवू शकला असता. पुन्हा एकदा निघते ती एकेरी धाव ही मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक वधारतोय तब्बल 32 धावा हे धावफलकावरती. थोड्याशा मागण्या षटकाच्या दिशेने वाटचाल बघितलं गेलं तर पहिले 4 चेंडू त्या ठिकाणी 14 धावा खर्च केल्या. येणारे 2 चेंडू कशा प्रकारे असतील, कशा प्रकारे कमबॅक होईल या 2 चेंडूवरती हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. गंगाधर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस देखील सुरेख कमबॅक पाहायला मिळतो. निश्चितच टप्पा पडल्यानंतर चेंडू घेतोय थेट यष्ट्यांचा वेध. पहिला गडी गारद मैदानावरती पाहायला मिळतो आणि निश्चितच ब्रेक थ्रू त्या ठिकाणी दिला जातोय. जी पहिल्या गड्यासाठी 32 धावांची भागीदारी झाली होती ती भागीदारी त्या ठिकाणी तोडण्यात यश प्राप्त होते गोलंदाज गंगाधर याला आणि परतीचा रस्ता दाखवला जातोय. जो घनघाती फलंदाजी करत होता तो फलंदाज बाद पाहायला मिळतोय. तो म्हणजे शुभम नावाचा फलंदाज तंबूच्या दिशेने माघारी परततोय आणि नवीन फलंदाज देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे ऋषी नावाचा फलंदाज हा मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय.
ते सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक येण्याच्या दिशेने निश्चितच अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. एक गडगती फलंदाज त्या ठिकाणी माघारी परततो, ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहिले होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सांगता करणारा चेंडू घेऊन या षटकाचे. यावेळेस देखील ऋषियाच्या बॅट मधून बराच उंची प्राप्त करतोय फटका, मात्र चेंडू जातोय त्या ठिकाणी आउट ऑफ द पार्क. सीमारेषेबार दर्जेदार बहारदार षटकार. स्टँड्स अँड डिलिव्हर डीजे. शेवटच्या चेंडूवर देखील गेल्या गेल्या षटकारणीशी आगास केला जातोय फलंदाज ऋषी याच्याकडून. सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा या धावफलकावरती. नवीन गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज मार्गवरती. अक्षय नावाचा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती फलंदाज असेल तो प्रज्योत आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज ऋषी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज नवीन गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 4थं षटक घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. 38 धावा ही धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त मैदानावरती पाहायला मिळतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो. फटका मारण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये आणि सांघिक धावफलक जैसे ते म्हणजेच एका गड्याच्या मोबदल्यात 38 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त. पहिला चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचा गोल्डन स्पॉट वरती चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळेस देखील थोडीशी दिशा भरकटली जाते. निश्चितच पंचांचा त्या ठिकाणी इशारा येतोय. सुवर चेंडूचा अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. दंडात्मक त्या ठिकाणी कारवाई केली जाते पंचांकडून एका धावेची आणि एका धावेनिशी सांघिक धावफलक वधारतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय पुन्हा एकदा 39 धावा ही धावफलकावरती. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा होता, मात्र दुसरा चेंडू एक वेगळाच प्रयत्न करण्यासाठी थोडीशी चूक पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एक सुवर चेंडूची फेकी गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुंदर चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर निश्चितच फलंदाजाच्या शरीराचा वेध घेतो चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते ही गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. तब्बल समाप्त होतो या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा जैसे ते म्हणजे 39 धावा हे धावफलकावर. या 2 चेंडूंचा खेळ अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी गोल्डन स्पॉट वरती गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक चूक टप्प्याची गोलंदाजी. यावेळेस देखील निश्चितच पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला चेंडू, त्यानंतर शरीराचा वेध घेतोय चेंडू. निश्चितच पुन्हा एकदा मैदानाच्या खेळपट्टीवर चेंडू थांबतोय. धाव घेण्याची तमाम शंका दूर करतो यष्टीरक्षक स्वतः त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणावरती येतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना. 3 चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हे निर्धाव गणले जात आहेत. अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी गोल्डन स्पॉट वर टप्पा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. पुन्हा एकदा चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातात. थोडीशी घाई दर्शवली जाते फलंदाजाकडून. जर चेंडू साथ खेळला असता निश्चितच त्या ठिकाणी फटका निघाला असता. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांघिक धावफलक जैसे ते. पुन्हा एकदा 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त या षटकातील. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. निश्चितच पुन्हा एकदा उसळीची बीट केलं जाते. बाकीचं काम पुन्हा एकदा पूर्ण करतो यष्टीरक्षक. अतिशय बहार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अक्षयाच्या माध्यमातून. एक अचूक टप्प्याचा भेदक मारा हा मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षयाच्याकडून. निश्चितच स्वागत करणारा चेंडू असेल या 4थ्या षटकाची. कशा प्रकारे गोलंदाज हे अंतिम चेंडूची सांगता करतोय हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील बॅट आणि चेंडूचा संपर्क निश्चितच झालाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. दर्जेदार बहारदार षटकार. इट्स अ सुपर सिक्सर डीजे.
आणि 4 षटकात समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 45 धावा ही धावफलकावरती. निश्चितच पहिले 4 षटकात तर 45 धावा निघाल्यात. अजून देखील 4 षटकांचा खेळ बाकी. कितपत धावा त्या ठिकाणी बनवल्या जातात, कशा प्रकारे येणाऱ्या काळात येणारे 4 षटकात गोलंदाजी होते, कशा प्रकारे फलंदाजी होते, कितपत धावा त्या ठिकाणी एमएससी ओजास 11 संघ प्रतिस्पर्धी संघाला रोखतोय हे सांगण्यासाठी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. पुन्हा एकदा आमंत्रित करूया सचिन सावंत, सावंतवाडी कारिवडे, मॅन फ्रॉम सावंतवाडी कारिवडे. आणि पुन्हा एकदा मी निखिल भरतू काही क्षणासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद निखिल. स्पर्धा आपण पाहता मांद्रे प्रीमियर लीग 2023 ची स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आयोजन केलं या ठिकाणी नक्कीच रायझिंग स्टार स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांनी. आणि या स्पर्धेदरम्यान जे आम्हाला मुख्य प्रायोजक लाभले त्या सर्व प्रायोजकांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. स्पॉन्सर मध्ये मुख्य प्रायोजक या स्पर्धेदरम्यान पहिलं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं सन्माननीय जीत आरोलकर MLA ऑफ मांद्रेम कॉन्स्टिट्युन्सी 77. या स्पर्धेदरम्यान द्वितीय पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं मिस्टर दीपक कलांगुटकर यांच्याकडून. द्वितीय बक्षीस स्पर्धेदरम्यान मिस्टर सतीश शेटगावकर यांच्याकडून, झडपी मेंबर यांच्याकडून. स्पर्धेदरम्यान सगळ्या ट्रॉफीचं पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तसेच या स्पर्धेदरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट अमित सावंत यांच्या माध्यमातून डोनेशन मिळालं. या 77 प्रशांत उर्फ बाळा नाईक वळीच्या मैदानावरती त्या ठिकाणी नक्कीच 5व्या षटकास प्रारंभ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती फलंदाज गोलू पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू बॅट वरती ऑन साइडला फटका, चेंडूचा प्रवास नक्कीच त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. खूप सारे प्रायोजक लाभले त्या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेदरम्यान. त्या प्रायोजकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. प्रायोजकांमध्ये ॲडव्होकेट अमित सावंत, सरपंच मांद्रेम विलेज पंचायत यांच्याकडून डोनेशन पाहायला मिळाले या स्पर्धेदरम्यान. 77 मिस्टर प्रशांत नाईक यांच्याकडून, पंच मेंबर प्रशांत नाईक यांच्याकडून यूट्यूब स्पॉन्सर करण्यात आले या स्पर्धेदरम्यान. तसेच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान जे जेवण लागलं होतं फूड स्पॉन्सर केलं या ठिकाणी मिस्टर मिसेस दीपा हळफळकर मॅडम यांनी. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. तसेच महेश कोनाडकर पंच मेंबर यांच्याकडून यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. यांच्याकडून आम्हाला बहुमूल्य अशी देणगी. तत्सत ताराबाबू हळपळकर मॅडम यांच्याकडून, डेप्युटी सरपंच यांच्याकडूनही बहुमूल्य अशी देणगी प्राप्त होते. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. पुन्हा एकदा यावेळेस त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास नक्कीच विकेट किपरच्या हातात, मात्र पंचांचा इशारा चेंडू वाईड असल्याचा. संपदा हसगावकर मॅडम यांच्याकडून महत्वपूर्ण देणगी. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. तसेच पंच मेंबर सन्माननीय राजेश मोहम्मद यांच्याकडूनही आपल्याला या स्पर्धेदरम्यान बहुमूल्य अशी देणगी प्राप्त होते. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. लाखाबंदा रिसॉर्ट यांच्याकडून महत्वपूर्ण देणगी. त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. या सर्व मान्यवरांचं, सर्व देणगीदारांचं मनपूर्वक हार्दिक आभार. वळीच्या मैदानावरती मेगा फायनलचा सामना, ग्रँड फिनाले. सलगचे 2 चेंडू त्या ठिकाणी वाईड चेंडू पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा दोन्ही चेंडूवरती वाईड चेंडू असल्याचा. आणि त्यानंतर मात्र धावसंख्येच्या खात्यात भर पडले जाते. सांघिक धावफलकाचा विचार केला तर स्कोरबोर्ड 49 धावांवरती पोहोचतोय. यावेळेस फटका फसला त्या ठिकाणी. चेंडू गेलाय हवे, चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक कव्हरच्या रिझम क्षेत्ररक्षक चेंडूवरती राजेश उर्फ ऋषी उर्फ गोलूची काही होते समाप्त त्या ठिकाणी. संघाला बसतोय हा दुसरा धक्का. दुसऱ्या धक्क्यावर धावसंख्येचं खातं हे स्थिरावलं जात आहे. मात्र 49 धावांवरती डीजे.
क्रिकेट रसिक प्रत्येक क्रिकेट प्रेमींचा या ठिकाणी मैदानावरती खूप सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय अनुभवतोय या स्पर्धेदरम्यान मांजरे प्रीमियर लीग 2023 ची स्पर्धा कोणीही चुकवणे असा क्षण आणि कोणीही चुकवणे असा सोहळा या ठिकाणी रंग पाहायला मिळतोय आणि हा मेगा फायनलचा सामना या ठिकाणी फलंदाज सनरुत पाहायला मिळतोय त्या ठिकाणी सनरुत उर्फ पप्पू हा फलंदाज मैदानात आले आले आडवटने फटका टोलवावा हा प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाज पप्पूचा मात्र चेंडू हा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला गोलंदाजाने गोलंदाज केदार त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड स्थिरावला 49 धावांवरती 5व्या षटकाच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळतोय एका बाजूनं भट्टू पाहायला मिळतोय मैदानात त्या ठिकाणी प्रज्वल फलंदाजी तर दुसऱ्या बाजूने साथ द्यावी लागेल या ठिकाणी फलंदाज सनरुत याला थोडासा स्टान्स क्रॉस पाहायला मिळतोय यावेळेस ऑफ साईडच्या चेंडूला ऑन साईडला घसटण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला त्या ठिकाणी थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट बघितली तर थोडीशी शांत रनिंग बिटवीन द विकेट आणि तदनंतर मात्र या सिंगलनेशी 50 अप ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 50 धावांचा टप्पा ओलांडला जातो या ठिकाणी सांघिक अर्धशतक झळकावलं जातं या 8 षटकांच्या सामन्यात नक्कीच जेडीएससी संघाचा विचार केला आणि या मेगा फायनलचा दबाव बघला प्रेशर बघितला तर नक्कीच 8 षटकांच्या या सामन्यात कमीत ते नक्कीच 70 ते 75 धावा या आवश्यक असलेल्या मैदानावरती परंतु MSC ओजस 11 संघाचा विचार केला तर या 8 षटकात नक्कीच 75-70 धावा जरी बनवल्या तरी त्या धावा कमी असतील या प्रकारची फलंदाजी आहे प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यात म्हणूनच कमीत ते 80-90 धावांचा टप्पा ओलांडणं ते आवश्यक ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू आलाय बॅट वरती काऊकान क्षेत्रातून क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय खेळ समाप्त होतो या ठिकाणी 5 षटकांचा 5 षटक 30 चेंडूंचा खेळ समाप्त स्कोरबोर्ड 51 धावांवरती 51 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 5th ओव्हर असं स्कोर कार्ड पाहायला मिळतंय त्या ठिकाणी GDSC संघ हा नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना डीजे सुरू होतो या ठिकाणी नक्कीच 6व्या षटकास प्रारंभ पाहायला मिळतो या 6वं षटक म्हणजे या स्पर्धेच्या नियमानुसार जेव्हा 8 षटकांचा सामना होतो या स्पर्धेत त्यावेळी नक्कीच स्पर्धेच्या नियमानुसार 6वं षटक हे रायझिंग स्टार पॉवर प्लेचं पाहायला मिळतंय म्हणजेच 11 खेळाडू हे असतील या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज एक महत्वपूर्ण षटक घेऊन या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाज अक्षय कर्णधार त्या ठिकाणी पाहायला मिळेल रायझिंग स्टार पॉवरचं षटक त्या ठिकाणी समोर असेल लेफ्ट हँडेड फलंदाज प्रज्योत म्हणजेच भटू हा फलंदाजी करतोय त्या ठिकाणी एक षटकार आतापर्यंत भटूच्या बॅटमधून माफ करा 2 षटकार निघालेत भटूच्या बॅटमधून चांगली धावफलक पाहायला मिळतो या ठिकाणी भटूच्या बॅटमधून तर गोलंदाज अगोट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला अगदी पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय या अगोट टप्प्याचा चेंडूचा वापर केलाय त्या ठिकाणी ही रणनीती त्या ठिकाणी थोडीशी खराब निघाली गोलंदाजाची ज्यावेळी पॉवरफुल षटक असतं आणि नक्कीच सगळे क्षेत्ररक्षक ज्यावेळी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करतात त्यावेळी नक्कीच चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर फेकणं अनिवार्य परंतु यावेळेस मात्र चेंडू हा बरोबर लेग स्टिक वरती आणि चेंडूवरती थोडीशी उंची प्राप्त करून दिली होती म्हणूनच त्या ठिकाणी अतिरिक्त 6 धावा निघाल्यात आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड निघालाय तब्बल 57 धावांवरती 57 अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार स्वागत केलं जातं त्या ठिकाणी गोलंदाज अक्षयचं म्हणजे तिथे एक चांगला फटका एका चांगल्या नक्कीच प्रयत्नात त्या ठिकाणी भटू पाहायला मिळतोय यावेळेस हा चेंडू त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज चुकला या ठिकाणी चेंडू पंचांचा इशारा आहे वाईड चेंडूचा धावसंख्येच्या खात्यात एका धावेनिशी भर पडली जाते आणि तदनंतर मात्र टीमचं टोटल 58 धावा या धावफलकावरती 6वं षटक प्रगतीपथावर असताना आणि तदनंतर अजूनही 2 षटक येणं बाकी असेल अकुट टप्प्याचा चेंडू अजून एक पॉवरफुल दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो या ठिकाणी नक्कीच हाही षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्येचं खातं वाढतंय त्या ठिकाणी संख्या पोहोचते ते 64 धावांवरती मग अशीच म्हटलं होतं मी की ही खराब रणनीती त्या ठिकाणी पाहायला मिळते डीजे
धावांनी भर स्कोरबोर्ड पोहोचलाय तब्बल 64 धावांवरती 64 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अक्षयच्या विरोधात प्रज्योतची चांगली फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू त्या ठिकाणी नक्कीच सोडून दिलाय, लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातात आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा निघालाय त्या ठिकाणी चेंडू वाईड असल्याचा, माफ करा निर्धाव चेंडूचा इशारा त्या ठिकाणी निघतोय. त्या ठिकाणी असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू वाईड असेल, परंतु पंचांच्या मनात काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. यावेळेस ऑन साइडला फटका त्या ठिकाणी निघतोय. या षटकातील तिसरा षटकार निघालाय त्या ठिकाणी. एका बाजूने प्रतिस्पर्धी संघाचा एक दर्जेदार चांगला गोलंदाजी करतो या ठिकाणी अक्षय, तर फलंदाजीचा विचार केला फलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा एक हुकमी एक्का फलंदाजी करतोय त्या ठिकाणी आणि म्हणूनच टीमचं टोटल हे तब्बल पोहोचतंय 70 धावांवरती. आतापर्यंत या षटकात निघालाय तब्बल 13 धावा. डीजे तर एक षटकार म्हणजे 19 धावा निघताय त्या ठिकाणी. खूप चांगली आक्रमक फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजाकडून. प्रज्योत उर्फ भट्टू हा आक्रमक बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतो या ठिकाणी, 5व्या गिअर मध्ये बल्लेबाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेला फटका, पुन्हा एकदा हवाई फायर, याही वेळेस चेंडूला पाठवलाय त्या ठिकाणी. अजून एक चांगला फटका, धावसंख्येचं खातं परावर्तित करणारा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय भट्टूच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र स्कोरबोर्ड वाढतोय तो पोहोचतोय 76 धावांवरती. डीजे भटू त्या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करतो आणि डीजेचं मनोरंजन खूप सुंदर पाहायला मिळते या ठिकाणी. डीजे विघ्नेश, डीजे म्हणाल पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. स्कोरबोर्डचं खातं हे तब्बल 76, 76 धावा. यावेळेस फटका मारण्यापासून चुकतोय फलंदाज त्या ठिकाणी. अजून एक चांगला चेंडू आला होता नक्कीच त्या ठिकाणी. या चेंडूवरती जर बॅटचा संपर्क झाला होता, बॅट एवढ्या वेगात फिरली होती की नक्कीच 6 धावा जवळपास लिहिल्या होत्या या चेंडूवरती. मात्र अंतिम क्षणी त्या ठिकाणी फटका फसला, चेंडू गेला निर्धाव. खेळ समाप्त झाला 6 षटकांचा आणि त्यानंतर धावसंख्या 76 धावा या 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे नमस्कार. आमच्या टुर्नामेंटाक ज्यांच्यांनी डोनेशन्स दिले ते फुडें बाप माननीय MLA जी तारुलकर यांचे कडसून फर्स्ट प्राइज, तसेच दीपक कलंगटकर यांचे कडसून सेकंड प्राइज, सतीश शेडगावकर यांचे कडसून ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या. अमित सावंत जे आमचे मांद्रे पंचायतीचे सरपंच असतात त्यांच्यांनी डोनेशन दिला. तसेच आमकां प्रशांत नाईक उर्फ बाळा यांच्यांनी जे पंच मेंबर आसा त्यांच्यांनी यूट्यूब स्पॉन्सर केलेलो आसा. दीपा हरफडकर यांच्यांनी जे 3 दिसां खातीर वेल विशर्स आणि जे भुरगे हांगा वावरले यांचे खातीर जेवण आणि बारीक जे रिफ्रेशमेंट्स लागले ते स्पॉन्सर केलेले असतात. त्याच पद्दतीन पंच मेंबर महेश कोनाडकर यांचे कडसून सेमी फायनलिस्ट जे प्राइज आसा ते फावो जाल्लेले आसा. त्याच पद्दतीन पंच मेंबर तारा बाबूसो हडफडकर जी डेप्युटी सरपंच आसा आमच्या मांद्रे पंचायतीची त्यांचे कडसून बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे प्राइज फावो जाला. संपदा आजगावकर जे पंच मेंबर आसात मांद्रेचे हेंच्यांनी डोनेशन दिलेले आसा. त्याच पद्दतीन राजेश महामल थोडेसे करेक्शन, एक सेमीफायनलिस्ट दीपा हडपडकर आणि एक सेमीफायनलिस्ट महेश कोणाळकर जे पंच मेंबर असतात. त्याच पद्धतीन राजेश मामल ज्यांच्यांनी पंच मेंबर असतात त्यांच्यांनी डोनेशन दिलेलं आसा. तसेच ला कबाना रिसॉर्ट हेंच्यांनी हेंचे जे GM असतात हरी मामल हेंच्यांनी डोनेशन दिलेलं आसा. थँक्यू. ओवर टू सचिन. सरळ जातोय लॉंग ऑफवर.
सन्माननीय महेश कुनरकर यांच्या ठिकाणी आगमन. विनंती असेल की आपण कृपया या ठिकाणी या स्टेजवर स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा वळूया मैदानावरती. सामना सुरू पाहायला मिळतोय तब्बल 7व्या षटकादरम्यान. 7व्या षटकात सामना सुरू पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी एका बाजूनं प्रज्योत उर्फ भटू हा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी पाहायला मिळतोय संद्रुद हा फलंदाज आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज केदार. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड पोहोचलाय तब्बल 77 धावांवरती. 77 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रज्योतची आक्रमक फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते एका बाजूनं. तर 21 धावांचं योगदान शुभमचं त्या ठिकाणी समाप्त झालं होतं पहिल्या गाड्यासाठी. आणि त्यानंतर ऋषीची काही वेळ आक्रमक फटकेबाजी, परंतु यावेळेस बघा संयम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय भटूच्या बॅटमधून. आक्रमक पवित्रा न घेता त्या ठिकाणी सावध रीतीने फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज संद्रुत कडून. येणाऱ्या काळात सुप्रेश शिरोडकर सारखा एक आक्रमक फलंदाज येणं बाकी असेल, परंतु यावेळेस मात्र नक्कीच संद्रुत कशा प्रकारे फलंदाजी करेल हे मात्र बघणं अति आवश्यक. यावेळेस हा चेंडू त्या ठिकाणी पंचांचा इशारा नक्कीच वाईट चेंडू असल्याचा पाहायला मिळतो. या ठिकाणी अजून एक धावफलकात गणली जाते आणि तदनंतर मात्र सांघिक धावफलकाचं खातं वाढतं. या ठिकाणी धावफलक पोहोचतोय 79 धावांवरती. व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर आज उपस्थित, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच आपल्या बहुमूल्य वेळात वेळ काढून या ठिकाणी आज उपस्थित आहेत. यावेळेस फटका हवेत निघालाय, फटका तर हवेत. संद्रुतच्या बॅट मधून हवाई फायर केलंय. त्या ठिकाणी असं वाटलं एका वेळेस चेंडू मैदानात थांबेल त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षकाला चिरत त्या ठिकाणी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी बिली बावडनच्या स्टाईल मध्ये त्या ठिकाणी पंच राजू रेगे यांचे हात वरती पाहायला मिळतात आणि तदनंतर मात्र षटकार पाहायला मिळतो या ठिकाणी. डीजे डीजे पुन्हा एकदा बोलूया मैदानावरती. एका बाजूने शांत असलेला संद्रुत त्या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतोय. पॉवर आहे या ठिकाणी, पॉवर हिटिंग एबिलिटी. यावेळेस फटका मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी काय घडलं या मैदानावरती. संद्रुतचा नक्कीच फटका मारण्याचा इशारा पाहायला मिळाला, मात्र संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. चेंडूचा संपर्क नव्हता आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हे खराब क्रिकेट. एक षटकार मारल्यानंतर तुम्हाला नक्कीच स्ट्राईक रोटेट करायला हवी. यावेळेस समोरच्या दिशेला फटका निघतो. या ठिकाणी लॉंग ऑफच्या डोक्यावरून संद्रुतच्या बॅट मधून यावेळेस मात्र हवाई फायर केलं गेलं. या ठिकाणी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. 6 धावांनी धावसंख्येचं खातं परावर्तित तब्बल 91 धावांवरती. आणि खेळ नक्कीच पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला 7व्या षटकादरम्यान. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 7 षटक 42 चेंडूंचा खेळ समाप्त. 91 धावा धावफलकावरती, म्हणजेच 100च्या पार जाण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी GDSC संघाचा. नक्कीच 22 चेंडूत 42 धावांची इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते प्रज्योत उर्फ भटूच्या बॅटमधून. आणि नक्कीच ज्या वेळी मांजरेम प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं, कुठचाही ऑर्गनायझर असो, स्पर्धा या मैदानावरती असली आणि मांजरेम प्रीमियर लीग हे नाव असलं की नक्कीच एका बाजूनं GDSC संघ फायनलिस्ट पाहायला मिळतो 7-7, दुसऱ्या बाजूनं OJS 11चे संघ. हे दोनच संघ नक्कीच प्रत्येक वेळी फायनलमध्ये प्रवेश करणारे संघ पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते या मैदानावरती की ज्या संघात हा गोलंदाज असतो, जो गोलंदाज शेवटच्या षटकात पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी साईश उर्फ डायगो हा गोलंदाज, नक्कीच तो संघ विजेत्या पदाला गवसणी घालतो ही बाब मात्र नक्की असते. परंतु आज बघावं लागेल हे सत्य होईल का या मैदानावरती, कारण साईश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतोय. 18 नंबरची जर्सी फील्ड प्लेसमेंट बघा त्या ठिकाणी थोडंसं फैलावलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी. आणि त्यानंतर मात्र अंतिम षटक जे स्लॉग ओव्हरचं पाहायला मिळेल, नक्कीच दडपण असेल या ठिकाणी एका प्रकारे गोलंदाजावरती. परंतु ज्या गोलंदाजांना नक्कीच प्रभावित केलंय, छोटा पॅकेज बडा धमाका, वय जरी कमी असलं तरी या गोलंदाजाच्या मनात जी जिद्द आहे आणि मनगटात जी ताकद आहे त्या खेळाडूंना कित्येक वेळा स्पष्ट केले या मैदानावरती. आणि तोच खेळाडू साईश उर्फ डायगो यावेळी या ठिकाणी सज्ज पाहायला मिळतोय. तो कमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू कट केलाय त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं होतं, मात्र चेंडू कशाही प्रकारचा असो, थोडासा अकुट्टपणे चेंडू मिळाला की ते चेंडूवरती तुटून पडतो या ठिकाणी फलंदाज.
आणि एक चांगला फटका त्या ठिकाणी दर्जेदार निघालाय. नक्कीच साईशचा विचार केला, चेंडू सुंदर फेकला होता, परंतु अगेन्स्ट द टर्न त्या ठिकाणी चेंडूच्या फिरकीच्या विरोधात फटका निघालाय त्या ठिकाणी भट्टूच्या बॅट मधून. आणि तदनंतर मात्र या 6 धावांनी टीमचं टोटल हे पोहोचतंय तब्बल टीमचं टोटल 97 धावा आणि वैयक्तिक कोटात तब्बल 48 धावांची इनिंगवर आकार देतोय त्या ठिकाणी फलंदाज. नक्कीच या स्पर्धेतील पहिल्या हाफ सेंचुरीकडे पावलं वळतात त्या ठिकाणी भट्टू याची. यावेळेस समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. एक धाव तर नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेकडे पावलं मात्र यावेळेस गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल. जर पहिला चेंडू आखूड टप्प्याचा निघाला तर यावेळेस थोडीशी लाईन त्या ठिकाणी पुढे फेकली होती. लाईन बरोबर ऑफ स्ट्रिकच्या बाहेर, परंतु लेंथ मात्र थोडीशी पुढे फेकलेली आणि म्हणूनच त्या ठिकाणी गोल्डन स्पॉट मध्ये चेंडू पडल्यानंतर बॅटवर हवा तसा आला नव्हता. मात्र मिळाली ती एक सिंगल या ठिकाणी. आणि आता मात्र या ठिकाणी दबाव बहुधा असेल त्या ठिकाणी फलंदाजावरती. क्षेत्ररक्षण फैलावलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी. एक डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतो. मिड विकेट कावकोनाच्या दिशेने एक खेळाडू आणि एक नक्कीच थोडासा वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतो या ठिकाणी. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात तर एक लॉंग ऑफ पाहायला मिळतो. हे डीप मध्ये प्रोटेक्शन तर ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटचा वापर केला गेला. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट पाहायला मिळतो त्या ठिकाणी. शॉर्टचा कव्हर रिझन मध्ये एक खेळाडू तैनात केला गेला आहे त्या ठिकाणी. हे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच. हा चेंडू त्या ठिकाणी ऑफ स्टिक लेग स्टिकच्या बराच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. या पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वैर असल्याचा धावसंख्येच्या खात्यात एका धावेची भर आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय 99 धावांवरती. ट्रिपल डिजिट पार करण्यापासून मात्र एक धाव कमी. यावेळेस हलक्या हाताने फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी. ऑन साइडला चेंडूला केवळ स्टिअर केलं. स्ट्राईक वरती आणलंय त्या ठिकाणी भट्टू म्हणजे प्रज्योत या फलंदाजाला. एका बाजूनं 100 धावा पूर्ण झाल्या त्या ठिकाणी. पहिला संघ बनतोय जीडीएससी संघ या स्पर्धेत 100 धावा ओलांडणारा संघ. या स्पर्धेतील सांघिक पहिलं शतक झळकावलं जातंय मेगा फायनल ग्रेट ग्रँड फिनाले दरम्यान. नक्कीच त्या ठिकाणी तर अजूनही या षटकाचा विचार केला या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. (49) 49 धावांवरती प्रज्योतची खेळी पाहायला मिळते या ठिकाणी. किती धावा अजून कुठल्या जातील या ठिकाणी. हा चेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाचा साईजची तारीफ करावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते त्या ठिकाणी. यावेळेस त्या ठिकाणी नक्कीच फलंदाज धावबाद पाहायला मिळतो त्या ठिकाणी. थोडीशी चूक केली त्या ठिकाणी फलंदाज सनरुद्याने. तर स्ट्राईक घेण्यावरती थांबला असता तर नक्कीच त्या ठिकाणी अजून एक धाव मिळाली असते. परंतु टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे या ठिकाणी फलंदाज भट्टूसाठी. कारण भट्टूच्या बॅट मधून निघालं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. हाफ सेंचुरी पाहायला मिळते या स्पर्धेतील. 50 धावा बरोबर कुठल्या जाता येतं. मात्र 25 चेंडूंचा सामना करताना 50 धावा. त्या खेळीत वाखाणणे जग्या एकाच षटकातील तब्बल 4 षटकारांचा समावेश संपूर्ण खेळीचा विचार केला. भट्टूच्या बॅटमधून तब्बल षटकार निघालेत या खेळी दरम्यान. उत्तुंग लांब लचक पॉवरफुल दर्जेदार 7 बहारदार षटकार आणि याच षटकारांच्या समवेत 50 धावांचं योगदान. स्ट्राईक रेट जवळपास 200चा पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगली बॅटिंग अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. डॉन्स पारणं फेडणारा खेळ पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि तदनंतर मात्र या ठिकाणी सुप्रेश शिरोडकर अजून एक आक्रमक बॅटर सज्ज पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी या ठिकाणी. साईशच्या बनाम सुप्रेश ही लढत पाहायला मिळते. MSC ओजस 11 बनाम GDSC हा सामना या ठिकाणी. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय त्या ठिकाणी. कौतुक करावं लागेल गोलंदाज साईश याचं. ज्या साईशचं कौतुक आपण या षटकाच्या सुरुवातीस ऐकलं होतं तो साईश या ठिकाणी मात्र या अंतिम षटकात केवळ खर्च घालतोय तो एकच षटकार आणि त्यानंतर मात्र अचूक गोलंदाजी. समोरच्या दिशेला फटका निघाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साधा सोपा झेल असेल त्या ठिकाणी. सुप्रेश शिरोडकर बाद पाहायला मिळतो. एकही धाव न बनवता 2 चेंडूंचा सामना करताना 0 धावसंख्येवरती सिल्वर डकचा शिकार पाहायला मिळतो या ठिकाणी फलंदाज सुप्रेश शिरोडकर. आणि त्यानंतर मात्र टीमचं टोटल या ठिकाणी GDSC संघ नाणेफेक जिंकल्यानंतर
नाणेफेक हरल्यानंतर माफ करा प्रथमतः फलंदाजी करताना जीडीएससी संघ पाहायला मिळतोय 101 धावांवरती 102 धावांचं असेल उद्दिष्ट म्हणजेच लक्ष या मैदानावरती. बघूया काय घडेल या सामन्यादरम्यान, काय घडेल काय बिघडेल. डीजे कडे वळूया आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील निखिल भरतू.
क्लब आयोजित मांड्रम प्रीमियर लीग 2023 चलता हुआ मेगा फाइनल का मुकाबला मैदान की ओर। एक बेहतरीन मुकाबला। पहली पारी की अगर बात की जाए तो पहली पारी जो कि बेहतरीन बल्लेबाजी दिखा दी, धुआंधार बल्लेबाजी, हर एक गेंदबाज के ऊपर प्रहार किया, बेहतरीन बल्लेबाजी जो कि बल्लेबाज प्रज्योत की ओर से। प्रज्योत की इस पारी के लिए जो कि रामा हरमलकर जी की ओर से यहाँ पर 500 रुपए का इनाम आता हुआ, 50 रन की पारी के लिए रामा हरमल जी की ओर से 500 रुपए का इनाम आता हुआ प्रज्योत के लिए। माफ कीजिएगा, रामा महमल जी की ओर से यहाँ पर 500 रुपए का इनाम आता हुआ प्रज्योत के लिए। तो फिर से एक बार सभी दर्शकों और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत इस मेगा फाइनल के मुकाबले में, जो कि चलता हुआ मुकाबला मैदान की ओर। मेगा फाइनल का मुकाबला चलता हुआ GDSC बनाम MSC ओजास 11 के बीच में, जो कि टॉस जीता था यहाँ पर MSC ओजास 11 टीम ने इस मेगा फाइनल का, और पहले किया था गेंदबाजी करने का फैसला। तो उनके गेंदबाज कप्तान के फैसले पर थोड़ा सा नाखुश होंगे उनके कप्तान उनके गेंदबाज के ऊपर। अगर बात की जाए तो 102 रनों का पीछा करना है। पहले पारी में 101 रन, बेहतरीन बल्लेबाजी प्रज्योत की ओर से। उसके बाद संद्रुत के बल्ले से पहली गेंद के ऊपर बड़ा प्रहार, दूसरे इनिंग का खेल शुरू होता हुआ, बढ़िया शुरुआत यहाँ पर दिखाई देती हुई, छक्के के साथ आगाज होता हुआ इस पारी का। तो फिलहाल अब मात्र एक छक्का निकला है पहली गेंद के ऊपर, यानी कि गेंदबाज का भी स्वागत किया है छक्के के साथ। तो 6 रन पहली गेंद का खेल खत्म होने के बाद यूट्यूब के माध्यम से यानी कि AB25 के माध्यम से हमारे साथ जो भी दर्शक जुड़े उनका भी तहे दिल से स्वागत इस मुकाबले के दौरान। बोल और नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज केदार जो कि दिखाई देते हुए थोड़ी सी खराब गेंद इस बार नजर आती हुई। जी हाँ, वाइड का इशारा आता हुआ, अतिरिक्त रन जोड़ता हुआ टीम के खाते में, और अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 7 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। जो कि पहली गेंद पर छक्का निकला, थोड़ा सा दबाव अब मात्र गेंदबाज के ऊपर। फिलहाल अब मात्रा देखना पड़ेगा। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, गेंद गई जो कि बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, जो कि विकेट कीपर के दस्तानों में। तो बिंदी गेंद की हुई समाप्ति। 8 ओवर का ये मुकाबला, यानी कि 48 गेंदे और 102 रनों का पीछा करना है। उसका पीछा करते हुए 2 गेंदों का खेल हो चुका है समाप्त, और 7 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। इस बार डीप कवर के क्षेत्र में गेंद को खिलाए खिलाड़ी, वहां पर 1 बाउंस क्लियर किया। जब तक गेंद वापस भेजते तब तक मात्र 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए, और 2 रनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। आगाज तो बढ़िया हुआ था, देखना पड़ेगा अंजाम कैसे होता है आने वाले समय में, जो कि पता चलेगा कौन सी टीम इस चमचमाती ट्रॉफी पर नाम दर्ज करेगी। तो फिलहाल फाइनल का मुकाबला चलता हुआ, बढ़िया बल्लेबाजी पहली पारी में, दूसरे पारी में क्या वही तरीके से जवाब होगा, ये भी देखने वाली बात मैदान पर। पहला ओवर जो कि पावर प्ले का ओवर चलता हुआ, और बड़ा शॉट खेलने का प्रयास, बड़ा शॉट खेलने का प्रयास, थोड़ी सी हल्की अपील मैदान की ओर नजर आती हुई, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। और फिलहाल फिर से एक बार बिंदी गेंद की हुई समाप्ति। बाकी का काम पूरा किया यहाँ पर विकेट कीपर ने। तो रन संख्या जो कि रुकती हुई रन संख्या 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहले 4 गेंदों का खेल जो कि खत्म हो चुका है मैदान पर इस पहले ओवर की। इस बार फिर से एक बार ऑफ स्टिक के काफी बाहर गेंद, फिर एक बार जैसे क्रिकेट की सांकेतिक भाषा में पंजाब टू हरियाणा कहा जाता है, अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में, और रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या डबल फिगर में नजर आती हुई 10 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। और फिर एक बार तेजी के साथ बल्ला घुमाया था वहां पर बल्लेबाज ने। फिर एक बार गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्तानों में। फिर एक बार बिंदी गेंद जो कि निकलती हुई 10 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। रन संख्या नजर आती हुई पहले ओवर में जो कि 10 रन आ चुके हैं। पहले ओवर की 5 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। आखिरी गेंद,
ओ बल्ले पर लगी है क्या, बल्ले पर लगी है क्या? जी हाँ, बैट्समैन जो कि वापस जाने का रास्ता दिखाया, बढ़िया कैच लपका वहां पर विकेट कीपर सुपरेश ने, बढ़िया कैच और पहले विकेट का होता हुआ पतन, जो कि पहले ओवर की आखिरी गेंद के ऊपर विकेट गिरता हुआ। और एक ओवर का खेल खत्म होने के बाद रन संख्या जो कि हो चुके हैं एक विकेट के नुकसान पर 10 रन, जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर डीजे विघ्नेश। और 10 रन, यानी कि अब मात्र 7 ओवर का खेल बचा है मैदान की ओर, और जीतने के लिए जो कि आवश्यकता रहेगी 92 रन की। फिलहाल अब मात्र गेंदबाज के मोर्चे पर आयुष जो कि दिखाई देते हुए, देखना पड़ेगा आयुष की ओर से कैसे गेंदबाजी होते हैं। फिलहाल फिर एक बार जो कि दूसरा पावर प्ले का ओवर चलता हुआ मैदान की ओर, दूसरा ओवर की पहली गेंद होगी इस बार, और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रहेंगे जो कि मुकेश, यहाँ पर माफ कीजिएगा केदार जो कि दिखाई देते हुए, गेंदबाज जो कि आयुष और बल्लेबाज जो कि केदार स्ट्राइक एंड की दिशा पर, नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मुकेश जो कि दिखाई देते हुए। पहली गेंद रहेगी इस बीच, फिर एक बार दूसरे ओवर का खेल शुरू होता हुआ मैदान की ओर। पहले ओवर का खेल खत्म होने के बाद 10 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज जो कि गेंदबाज के मोर्चे पर हमारे कमेंट्री बॉक्स की एंड की ओर से नजर आते हुए गेंदबाज आयुष, एक युवा गेंदबाज, और बल्ले पर लगी है, कैच का मौका हो सकता था वहां पर, थोड़े से पीछे रहे खिलाड़ी वहां पर, और फिर एक बार बिंदी गेंद की हुई समाप्ति। रन लेने का प्रयास था नॉन स्ट्राइक गेंद के बल्लेबाज को, मगर सही वक्त रोका वहां पर स्ट्राइक गेंद के बल्लेबाज ने। खतरा था यहाँ पर बल्लेबाज को दूसरा रन लेने में। तो पहली गेंद का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। पहली गेंद जो कि टिप्पा खाने के बाद थोड़ा सा अतिरिक्त उछाल, बल्ले पर किनारा लगा था वहां पर, तो देखना पड़ेगा दूसरी गेंद कैसे रहेगी गेंदबाज की ओर से। आगे निकलकर खेलने का प्रयास, मिस टाइम इट, कैच का मौका, फिर एक बार नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद, और फिर एक बार एक रन जुड़ता हुआ टीम के खाते में, और एक रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है 11 रन, नेल्सन फिगर 11 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान पर। अब मात्र स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मुकेश जो कि दिखाई देते हुए, इस जोड़ी पर जिम्मेदारी रहेगी कैसे बल्लेबाजी होते इस जोड़ी की ओर से, ये भी देखने वाली बात मैदान पर। फील्ड में कुछ बदलाव किया है पर अब मात्र जो कि मुकेश स्ट्राइक आने के बाद बदलाव किया यहाँ पर फील्ड में, जो कि अगर बात की जाए वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ एक खिलाड़ी, जो कि काउ कॉर्नर की तरफ एक खिलाड़ी को तैनात किया गया, 2 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के बाहर जो कि नजर आते हुए। हल्के हाथों से शॉट ऑफ साइड की दिशा पर, बढ़िया गैप ढूंढा है, क्या गेंद जाएगी सीमा रेखा के नजदीक, देखना पड़ेगा। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, चौके का इशारा था वहां पर, बढ़िया शॉट, बढ़िया टाइमिंग वहां पर नजर आता हुआ बल्लेबाज जो कि मुकेश के बल्ले से, और रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 15 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के जो कि नुकसान पर। एक बेहतरीन शॉट ऑफ स्टंप के बाहर थी, थोड़ा सा रूम मिला था शॉट खेलने के लिए, और बेहतरीन शॉट वहां पर 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद निकले सीमा रेखा के बाहर। फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर 3 गेंदों का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। 5 रन निकले इस ओवर में पहले 3 गेंदों के ऊपर। देखना पड़ेगा आने वाले 3 गेंदों में कैसे गेंदबाजी होते हैं, देखना पड़ेगा। क्या बल्ले पर लगी है गेंद, क्या बल्ले पर लगी है गेंद, जी हाँ, वाइड का इशारा आता हुआ, काफी बढ़िया अपील थी वहां पर सुपरेश की ओर से,
मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। अंपायर का मानना यहाँ पर वाइड गेंद का। तो फिलहाल फिर एक बार अतिरिक्त रन जुड़ता हुआ टीम के खाते में, और अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी दिशा में भटके अब मात्र गेंदबाज आयुष। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर जो कि दिखाई देते हुए आयुष, जो कि एक गेंद वाइड डाल चुके हैं। देखना पड़ेगा कैसे कमबैक होता है आने वाले 3 गेंदों के ऊपर। हल्के हाथों से खेला, ऑफ स्टार्ट की दिशा पर हल्के स्टीयर के हवा पर खिलाड़ी मौजूद। फिर एक बार सिंगल जुड़ेगा, शॉर्ट कवर का खिलाड़ी हमारे स्क्रीन के ऊपर, और फिर एक बार सिंगल के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या 17 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। संघर्ष तो हर किसी को करना पड़ता है, क्योंकि बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और न पड़े हथौड़े की चोट जब तक तो कि पत्थर भी भगवान नहीं होता। आने वाला समय जो कि तय करेगा क्या होगा इस मुकाबले का। और देखना पड़ेगा। जी हाँ, लॉन्ग स्टॉप की एरिया में शॉट खेला है, खिलाड़ी गेंद का पीछा करते हैं, तब तक मात्र गेंद जो थी जाती हुई सीमा रेखा के बाहर। फिर एक बार चौवा निकलता हुआ, और चौवे के साथ साथ रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई। दूसरा ओवर जो कि चलता मैदान की ओर, 5 गेंदों का खेल हो चुका है समाप्त। और फिर एक बार इस ओवर की अगर बात की जाए, पहली 3 गेंदों के ऊपर 6 रन थे, और उसके बाद अगली 2 गेंदों के ऊपर 5 रन, यानी कि कुल मिलाकर यहाँ पर 11 रन खर्च किए 5 गेंदों के ऊपर। गेंदबाज जो कि आयुष ने आखिरी गेंद और स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज फिर एक बार दिखाई देते हुए केदार, जिसके बल्ले से पिछली गेंद पर चौवा निकला था। फिर एक बार बढ़िया गेंद, टिप्पा करने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ घूमी गेंद, गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, विकेट कीपर की दस्तन हुए, तो ओवर की हुई समाप्ति। यहाँ पर दूसरे ओवर का खेल जो कि खत्म हो चुका है मैदान की ओर, यानी कि 12 गेंदों का खेल हो चुका है समाप्त मैदान पर, और रन संख्या जो कि हो चुकी 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। डीजे विघ्नेश। अब मात्र बचे 6 ओवर, यानी कि 36 गेंदों का खेल बचा है, और 81 रनों की आवश्यकता। 36 गेंदे और 81 रन जीतने के लिए मुकाबला। फिलहाल नया गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर जो कि नजर आता हुआ, तीसरा ओवर लेकर फिर से एक बार ऋषि जो कि दिखाई देते हुए। पहली गेंद, तीसरे ओवर की कैच का मौका, थोड़े से पीछे वहां पर खिलाड़ी, आगे गिरती हुई गेंद, और फिर एक बार सिंगल जुड़ता हुआ टीम के खाते में, और सिंगल के साथ साथ फिर एक बार जो कि रन संख्या आगे बढ़ती हुई। नेल्सन फिगर 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के जो कि नुकसान पर पहला विकेट गिर चुका है, जो कि बल्लेबाज जो कि अमोल की पारी हुई समाप्त। और उसके बाद मुकेश जो कि नया बल्लेबाज नजर आता हुआ, 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, रन संख्या जो कि नजर आती हुई। फिर से एक बार माफ कीजिएगा, 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, रन संख्या जो कि नजर आती हुई। फिर से एक बार गेंदबाज, ओ बेहतरीन शॉट, फुल टॉस गेंद थी, कैच का मौका, खिलाड़ी वहां पर मौजूद, विकेट का पतन, विकेट नंबर दूसरा यहां पर गिरता हुआ, और रन संख्या जो कि रुकती हुई, रन संख्या हो चुकी है 2 विकेट के नुकसान पर, 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाज जो कि केदार की पारी हुई यहां पर समाप्त। डीजे विघ्नेश।
के लिए पलटने की कोशिश थी वहां पर, मगर सही वक्त रोका स्ट्राइक एंड के बल्लेबाज ने, नॉन स्ट्राइक एंड के बल्लेबाज अक्षय को। फिर एक बार रन जुड़ता हुआ टीम के खाते में, और एक रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 23 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार गेंदबाज अपने ओवर की अगली गेंद लेकर, फिर से एक बार बेहतरीन शॉट का कॉर्नर में क्षेत्र में निकलती हुई गेंद, देखना पड़ेगा, बढ़िया रोका वहां पर, क्या गेंद जाती हुई वहां पर सीमा रेखा के बाहर, बढ़िया वहां पर प्रयास जो कि नजर आता हुआ खिलाड़ी की ओर से। चौके के साथ साथ फिर एक बार रण संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रण संख्या हो चुकी है अब मात्र 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 27 लॉस ऑफ 2 विकेट्स। रन संख्या जो कि 27 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर जो कि चलता हुआ, चौथे गेंद का खेल समाप्त, अभी भी 2 गेंदे का खेल बाकी मैदान की ओर। फिर से एक बार गेंदबाज अपने ओवर की अगली गेंद लेकर, फिर से एक बार कैच का मौका, विकेट का पतन। फिर एक बार लालच जीती वहां पर, फुल टॉस गेंद थी, जानबूझकर वहां पर लोअर फुल टॉस गेंद की थी, और उस गेंद पर फंसे वहां पर एक बेहतरीन कैच वहां पर लपका खिलाड़ी ने, और तीसरे विकेट का होता हुआ पतन मैदान पर। बल्लेबाजों की यहाँ पर मुकेश की पारी हुई समाप्त, और रन संख्या जो कि हो चुकी है 3 विकेट के नुकसान पर 27 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। डीजे सिंगल यहाँ पर मुकम्मल होता हुआ, और सिंगल के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है 28 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल तीसरे ओवर का खेल हो चुका है समाप्त। पहले ओवर की अगर बात की जाए तो 10 रन निकले थे, उसके बाद 11 रन, और उसके बाद सिर्फ 2 विकेट निकाल के 7 रन खर्च किए गए गेंदबाज रुशने का बेहतरीन ओवर। 18 गेंदों का खेल हो चुका है समाप्त, और रन संख्या जो कि हो चुकी है 28 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। डीजे हारी जड़ी थी पहले हाफ सेंचुरी इस प्रतियोगिता में नजर आती हुई। तो फिलहाल अब मात्र बल्ले से कमाल दिखाया था पहली पारी में, अब मात्र दूसरी पारी में जो कि गेंद से कमाल दिखाने का प्रयास जो कि नजर आता हुआ। पहली गेंद लेकर गेंदबाज प्रजोत जो कि नजर आते हुए, स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज साइश यानी कि डायगो जो कि नजर आता हुआ। पहली गेंद रहेगी इस चौथे ओवर की। ओ बड़ा शॉट डाइगो के बल्ले से, गेंद जाती हुई हवाई फायर, फिर एक बार डाइगो के बल्ले से गेंद सीमा रेखा के बाहर, स्टैंड्स एंड डिलीवर। डीजे
गेंद पर स्वागत किया है छक्के के साथ। अब मात्र देखना पड़ेगा, बल्ले पर लगी थी गेंद, थोड़ी सी अपील हुई थी वहां पर, क्या हुआ मैदान पर, क्या घटा मैदान पर, ये देखना पड़ेगा। खिलाड़ियों का ऐसा कहना है कि जो कि बल्ले पर लगी थी गेंद उसके बाद जो कि विकेटों पर जाकर लगी गेंद, मगर अंपायर का ऐसा मानना कोई नहीं। फिलहाल फिर एक बार बिंदी गेंद की हुई समाप्ति और दूसरी गेंद जो कि बिंदी निकलती हुई चौथे ओवर की दूसरी गेंद। फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर यहाँ पर नजर आते हुए प्रज्योत दिखाई देते हुए गेंदबाजी के मोर्चे पर। पहले दो गेंदों का खेल हो चुका है समाप्त, मैदान पर काफी थक चुके, बल्लेबाजी में धुआंधार की थी गेंदबाज। अब मात्र फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर प्रज्योत नजर आते हुए। ओ बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, फिर एक बार गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, विकेटों का हवा डालते हुए विकेट कीपर के दस्तानों में। तो बिंदी गेंद की हुई समाप्ति यहाँ पर और रन संख्या जो कि जैसे थे, यानी कि 34 रन 3 विकेट के नुकसान पर। एक बढ़िया गेंदबाजी नजर आते हुए, पहले गेंद के ऊपर छक्का निकला हो, भले ही निश्चित रूप से फिर से एक बार दो गेंदे डॉट निकाल देते हुए फिर से एक बार फॉलो थ्रू में फील्ड किया और फिर एक बार बिंदी गेंद की हुई समाप्ति यहाँ पर और फिर एक बार रन संख्या जयते, यानी कि 34 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल हो चुका है समाप्त मैदान पर। बढ़िया पिछली 3 गेंदे जो कि नजर आते हुए, कमबैक जो कि नजर आता हुआ गेंदबाज प्रज्योत की ओर से। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी। ऑफ स्टंप के बाहर सफल हुए, फिर से एक बार बेहतरीन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा पर, देखना पड़ेगा फिर एक बार गेंद हवाई फायर, इट्स सुपर सिक्सर डीजे। भी 40 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 62 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। 25 गेंदों का खेल बचा है और 62 रन जीतने के लिए मुकाबला। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर अपने ओवर की आखिरी गेंद लेकर और फिर एक बार बढ़िया गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, विकेट कीपर की दस्तरों में। 2 छक्के निकले इस ओवर में और रन संख्या जो कि हो चुकी है 4 ओवर का खेल खत्म होने के बाद 40 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि अभी भी बचे हैं 4 ओवर, यानी कि 24 गेंदों का खेल बचा है मैदान की ओर और जीतने के लिए जो कि आवश्यकता रहेगी 62 रनों की। कौन नाम दर्ज करेगा इस चमचमाटी ट्रॉफी पर, कौन जीतेगा ये प्रतियोगिता, कौन सी टीम रचेगी इतिहास, ये तो आने वाला समय जो कि तय करेगा, क्योंकि समय के साथ क्या जुड़ा है किसी को पता नहीं होता। अगर किसी को पता होता तो इंसान जो कि प्रयास करना छोड़ देता और घर बैठ के मुनगे लाल की तरह हसीन सपने देखा करता। फिलहाल फिर से एक बार 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ मैदान पर। रन संख्या 40 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का खेल बचा है और 62 रनों की आवश्यकता। और फिलहाल अब मात्र आगे आने वाले 4 ओवर में कैसी होती है बल्लेबाजी, कैसी होती है गेंदबाजी, क्या 24 गेंदों पर 62 रन निकलते हैं, ये बताने के लिए जो कि कमेंट्री बॉक्स में बदला होता हुआ फिर से एक बार ले चलते सचिन सावंत के पास और मैं निखिल बर्तू इस प्रतियोगिता से आपकी विदा लेता हूं। धन्यवाद। दरम्यान अंतिम 4 षटकांचा सामना बाकी या ठिकाणी आणि या 4 षटकात विजयासाठी आवश्यक असलेले तब्बल 62 धावा, 62 रन्स रिक्वायर्ड नाव। पहिलो चेंडू आखूड टप्प्याचं मालवणी आकाशवाणी केंद्रावरून मांजरेम गावातून तुमचा सर्वांचा मनपूर्वक आणि हात जोडून स्वागत। चालू असलेलं मैदानातलं सामना, मेगा फायनलचा सामना, ग्रँड फिनाले या मैदानावरती। नक्कीच महाअंतिम संमेलन या मांजरेम प्रीमियर लीग 2023 च्या स्पर्धेचो जी स्पर्धा आयोजित केली
रायझिंग स्टार स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचं मेगा फायनल ग्रेट ग्रँड फायनलचं सामनो खयचो संघ असतलो या पहिल्या आकर्षक चमचमीत क्रमांकावरती आपला नाव कोरणारा संघ त्या प्रश्नाचं उत्तर देणारा सामना या मैदानावरती प्रत्येक षटकात तब्बल 15 धावांची सरासरी असलेली अपेक्षित कारण धावसंख्यात विजयासाठी अजूनही 23 चेंडूत 61 धावांची आवश्यकता. यावेळेस अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी खूप सुंदर चेंडू बघूक मिळालो आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळाली. एका बाजून साई शुर्प डायगो मैदानात त्याने थोडेफार आशा पल्लवित केले MSC ओजस 11 संघासाठी. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत बघू मिळाले आणि त्यानंतर हा सामना सुरू असताना या मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती आखूट टप्प्याचा चेंडू ह्यावेळेस फटको कव्हर सिरीजन मध्ये थोडस हवेत रवलेलं चेंडू आणि त्यानंतर मात्र शतक चेंडूवरती इलो. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेकडे पाऊल आवडली. अक्षयच्या बॅटमधून अजून 2 धावा आणि त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या पोहोचली बघता बघता धावसंख्या 44 धावांवरती. चौकेचो डबल गेम ह्यो आकडो मैदानावरती बघूक मिळालो. येणाऱ्या काळात खूप मोठे फटके मारूचे लागतले फलंदाजी करणाऱ्या संघाक कारण जर सामनो जिंकायचो असा तर नक्की चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असताना जर काय करूचं असताना तर नक्कीच ह्या वेळेस करूचा लागताला कारण एकदा हातातून वेळ निष्ठान गेली की सामन्यात मोठे फटके मारून काही एक उपयोग नाही. सावंतवाडीचे कवी दादा मडकर यांचे कविता असा पावडर लायसर बाजारू लागलो. नक्कीच जा काय करूचा असत तर आत्ता करूचा लागताला. एकदा बाजार संपलो की नंतर बाजारात जाऊन काय उपयोग नाही. त्याच प्रकारे एकदा सामना हातातून निघालो की नंतर मोठे फटके मारून काय उपयोग नाही. जा काय करूचा असताना तर ह्या आणि त्यानंतरच्या रायझिंग सुपरस्टार षटकात म्हणजे 6व्या षटकात करूचा लागताला. 5व्या षटक प्रगतीपथावर असताना स्ट्राईक एंडवरती फलंदाज डायगो साईश भोग मिळालो. त्या डायगो आतापर्यंत 2 षटकार मारले. गोलंदाज शुभम चांगला फटका मारतो प्रयत्न मात्र बॅटचो आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू जवळपास चेंडून बीट केला होता फलंदाजाक. विकेट किपर कडून फंबल निघाला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट फायनलचे क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलो. तोपर्यंत मात्र मिळाली 1 धाव आणि या एका धावेनं धावसंख्येच्या खात्यात भर पडली. धावसंख्या पोहोचली 46 धावांवरती. 46 धावा. स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा बॅटर अक्षय मैदानात सज्ज असताना फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केलो तर नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारतो प्रयत्न मात्र पंचांकडून कुठचो इशारा नाही. चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात आणि त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव निघालो. 5 षटकांचा खेळ झालो समाप्त. 30 चेंडूंचो स्कोरबोर्ड स्थिरावलो. 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावांवरती डीजे. या मैदानावरती धन्यवाद डीजे. डीजे विघ्नेश यांच्याकडून अजून एक खूप सुंदर गाणं आणि त्यानंतर एका बाजूने या स्पर्धेतलो सगळ्यात ऑलराऊंडर परफॉर्मन्स मध्ये चांगलो खेळ करणारा खेळाडू मैदानावरती बघ मिळालो ऋषी उर्फ गोलू. कमेंट्री बॉक्स यांकडून तर स्ट्राईक एंडवरती छोटा पॅकेज खेळाडू साईश साठी हो चेंडू ऑफस्टिकच्या बरोबर बाहेर फेकलेला चेंडू पंचांकडनं इशारा कुठचंच नव्हतो. चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात. अजून एक डॉट चेंडू आणि त्यानंतर मात्र धावसंख्येच्या खात्यात कुठचंच बदल नाही. धावफलक स्थिरावलो. एका बाजून चांगली गोलंदाजी गोलंदाज गोलू याची रोखून ठेवताना बहु मिळालो या मैदानावरती. डायगो सायकलवरती असताना ह्यो चेंडू पुढे सरसवत फटका मारतो प्रयत्न टायमिंग नव्हतो. टायमिंग चुकलो आणि त्यानंतर मात्र डायगो बॅक टू द पवेलियन. डायगो गेलो मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात स्कोरबोर्ड स्थिरावलो. स्कोरबोर्ड मात्र केवळ 46 धावांवरती डीजे.
साई शुर्प डायगो ची मैदानात विकेट मिळाली आणि त्यानंतर गोलू पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग नवीन बॅटर बाळासाठी पहिलं चेंडू त्या ठिकाणी पायांवरती फेकलेला चेंडू पाय पकडले गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र अजून एक चांगला चेंडू बऱ्याच वेळानंतर संध्याकाळचे 17 या ठिकाणी आमचा मित्र कुकीचा या ठिकाणी आगमन त्याचं पण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेत. कुकी असेल नानी साईश सारांश या सगळ्यांचं सपोर्ट मिळालो आणि छोटं पॅकेज आमचं सार्थक या सगळ्यांचं सपोर्ट GDSC टीमला आणि म्हणूनच GDSC टीमचा पारडा थोडासा जड. अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी टप्प पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू टप्प पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी केली होती गोलंदाजांना. इंग्लिश मध्ये त्या चेंडूचं वर्णन चेंज ऑफ द पेस, मराठीत गती परिवर्तन, मालवणीत रनलँड टॉपबर आणि वाढलँड वाटीबर अशा प्रकारचा चेंडू आणि त्यानंतर मात्र धावफलकात कुठचोच बदल नाही. धावफलक मात्र 47 धावांवरती. ह्यावेळी चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच बघू मिळालो. कव्हर शरीरामध्ये फटको निघालो आणि त्यानंतर मात्र जर धावबाद करूची संधी होती त्या ठिकाणी. आयुष तो एक वेगवान तेज तर्रार थ्रो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आयुष कडसून 6व्या षटक या डावाचा म्हणजेच रायझिंग स्टार पॉवर प्लेचा षटक आणि एक दर्जेदार गोलंदाजी करताना रायझिंग स्टार पॉवर प्लेच्या षटकात जर हात खोलले फलंदाजांनी तर धावा मात्र खोऱ्यांना लुटूची संधी असतली. कारण सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 11चे 11 खेळाडू. एक नवीन संकल्पना नवीन कल्पना या ठिकाणी आयोजकांची. आणि जर पहिल्या डावाचा विचार केलो पहिल्या डावात भटू यानं मुगड्यानं रेच काढलेलो नक्कीच रायझिंग स्टार पॉवर प्ले षटकार म्हणजे 6व्या षटकात भटूच्या बॅटमधून तब्बल 4 मोठे फटके षटकार बघू गावलेले. गोलंदाज 6व्या षटकात अक्षयने गोलंदाजी केलेली आणि अक्षयच्या गोलंदाजीत पाठभर वळ काढले होते फलंदाज भटून. धावसंख्येचा स्कोरचा विचार केलो स्कोरबोर्ड पोहोचलो 49 धावांवरती 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. गुणलेखन विचारायची गरज नाही कारण खूप सुंदर गुणलेखन बाबू साळगावकर यांचा. आणि जर तुम्ही नाही धावसंख्या विचारलं तर तुमचं समीकरण चुकताला. इतक्या सुंदर चांगला गुणलेखन बाबूचा बघू मिळाला या मैदानावरती. आज या स्पर्धेचं नक्कीच मेगा फायनलचा सामना बघू मिळता. GDSC बनाम MSC OS 11 हो मेगा फायनल ग्रेट ग्रँड फायनल या मैदानावरती. आजच्या दिवसात अजून एक महत्वपूर्ण फायनल असताना आजच्या दिवसातला फायनलचा सामना असतो या ठिकाणी चेन्नई सुपर किंग वर्सेस गुजरात टायटन्स या दोन संघांचो. एका बाजून हार्दिक पांड्या एका बाजून महेंद्रसिंग धोनी यांची लढत बघू मिळतली. आणि ही लढत घरच्या TV वरती न बघता मांद्रेम हायस्कूलच्या स्टेज वरती तुमका जाऊन बघूची संधी मिळतली. कारण पंच मेंबर सन्माननीय श्री प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा एक आयोजन IPLचा अंतिम सामन्याचा थेट प्रक्षेपण तुमका बघू मिळतला. देऊळवाडा मांद्रे येथील भगवती सप्तेश्वर मंदिराच्या प्रांगणात मोठ्या स्क्रीन वरती प्रसारण होत आला. या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. अजून एक चांगला चेंडू वेगवान चेंडू त्या ठिकाणी मात्र बॅटचो आणि बॉलचो काय संपर्क नाही. चुकलेलो संपर्क आणि चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू डॉट चेंडू पोलांडो चेंडू बघू मिळालो. धावफलकात बदल नाही आणि धावफलक मात्र स्थिरावलो केवळ 49 धावांवरती. 102 धावांच्या मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ 49 धावा. जवळपास निम्म्या उद्दिष्ट अजून पार करूचा लागताना ह्यावेळेस मात्र अजून एक फटलेलो फटको चेंडू गेलो फसलेलो फटको आणि त्यानंतर मात्र चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक भटून पकडला कॅच आणि त्यानंतर खेळी समाप्त झाली. अजून एका फलंदाजाची धावसंख्येच्या खात्यात अजून एक फलंदाज बाद झालो आणि स्कोरबोर्ड स्थिरावलो 49 धावांवरती. डीजे तितके अजून संघाची धावसंख्या बनागणार असा MSC ओजस संघाची 49 धावांवरती. अजून एक चेंडू डॉट
अजून एक चेंडू डॉट पोलांड बोग मिळतात आणि टीमचा टोटल मात्र 49 धावांवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष्य या 7व्या षटकात गोलंदाजी करताना. चेंडू मोठा फटको मारतो प्रयत्न, चेंडू हवेत रवलो, चेंडू खाली गेलो, क्षेत्ररक्षक थोडस दूर, परंतु जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक आहे तर वन बाउंड चेंडू गॅदर केला गेला तोपर्यंत मात्र अजून एक धाव निघाली आणि या एका धावेने धावसंख्येच्या खात्यात भर पडली. धावसंख्या पोहोचली 50 धावांवरती आणि विजय संपादन करण्यासाठी अजूनही 52 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या 7व्या षटकात आयुष गोलंदाजी मार्गावरती असताना आणि जर पहिल्या डावाचा विचार केलो, जेवढे धावा पूर्ण संघान बनवले MSC ओजस 11 संघानं, तेवढे धावा एकट्या भटूचे बोग मिळाले या मैदानावरती आणि भटूसाठी म्हणूनच सन्माननीय रामा भामोल यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस मिळाला. ह्यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू, खूप सुंदर चेंडू, वेगवान बोग मिळालो. आउट एक मोठा फटको नक्कीच त्या ठिकाणी शॉर्ट चेंडूवरती बोग मिळालो, परंतु त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. जी ताकद, जो टायमिंग आवश्यक, तो टायमिंग या ठिकाणी MSC ओजस 11 संघाकडे आज बोग मिळाला नाही या फायनलच्या सामन्यात आणि म्हणूनच MSC ओजस 11 संघ या ठिकाणी थोडासा खाली राहता. यावेळेस मात्र फटको निघालो, चेंडू हवेत, कव्हरच्या रिजन मध्ये, कव्हरच्या क्षेत्रात चेंडूवरती कॅच पकडला गेला आणि खेळ झालो समाप्त. या ठिकाणी अक्षयच्या नावाचा लागला कलाम आणि त्यानंतर मात्र मैदानात पावला दादा या फलंदाजाची DJ. विनंती असतली MSC ओजस 11 संघाचे सपोर्टर निखिल सावंत, आपण आपले प्रेक्षक कृपया पाठीमागे थांबवा. निखिल सावंत पाठीमागे थांबाचा तुमका विनंती असतली. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन एक्स सरपंच मांद्रेम विलेज पंचायतचे सन्माननीय बाबूसो हडपरकर यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेत. विनंती असतली सर आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सन्माननीय बाबूसो हडपरकर यांचे आगमन मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेदरम्यान. आपला गोलंदाज संद्रुद चिरोडकर, पहिलं चेंडू त्या ठिकाणी आखूट टप्प्याचो ऑनसाइड फटको मारतो प्रयत्न झाला फलंदाजाच्या बॅट मधून, मात्र चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नव्हतो. पंचांचा इशारा, चेंडू 22 असल्याचो 22च्या रूपात एक धावा मिळाली आणि त्यानंतर मात्र धावसंख्येच्या खात्यात पडली भर. धावसंख्या पोहोचली तब्बल 53 धावांवरती, 53 धावांवरती. रिटायर्ड हर्ट फलंदाज या मैदानावरती होता आणि त्यानंतर मात्र फलंदाजाची मैदानात पावला अनिशची मैदानात पावला 9 सेकंड वरती अनिश सज्ज, तर फलंदाज झालो रिटायर्ड हर्ट वृंदावन. चांगलो चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अनसाइड फटको मारतो प्रयत्न. कमेंट्री बॉक्स यांच्या बरोबर समोर आमच्या मान्यवर कक्षा समोर त्या ठिकाणी शुभम चेंडूवरती येलो. शुभमचा चांगला क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र केवळ एक धाव फलकात गणली गेली. एक धाव आणि एका धावेनं धावसंख्येचा खाता वाढला. धावसंख्या पोहोचली तब्बल 54 धावांवरती. स्पर्धेदरम्यान ज्यांनी सहकार्य केला ते आमचे सगळे सहकार्य करणारे त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार. ज्यात चेंडू बाहेर गेल्यानंतर चेंडू आतमध्ये फेकल्याने त्यांचे पण मनपूर्वक हार्दिक आभार. या स्पर्धेत त्या 10 संघ मालकांनी संघ मालक म्हणून सहभाग दर्शवलो, त्या संघ मालकांचे मनपूर्वक हार्दिक आभार. साथ या स्पर्धे दरम्यान ज्यांनी पंच म्हणून काम बघितला, कॉमेंटेटर म्हणून काम बघितला, लाईव्हचं काम ज्यांनी बघितला, गुणलेखनाचं काम ज्यांनी बघितला, त्यांचे पण मनपूर्वक हार्दिक आभार. नक्कीच साथ या स्पर्धे दरम्यान या आयोजनाचं उत्कृष्ट मैदानावरती पिचची आखणी असो की मैदान बनवणं असो, स्टेज घालण्यासाठी मदत, आणखीन काय मदत ज्यांनी केली ते आपण सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. एक चांगलं आयोजन नियोजन या वर्षी या ठिकाणी भोग मिळाला तर नक्कीच रायझिंग स्टार स्पोर्ट्स कल्चरल क्लब यांच्या माध्यमातून
खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन नक्कीच या ठिकाणी. आणि याच नियोजन अशाच प्रकारे यापुढे भोग मिळायचा हीच आशा असतली, अपेक्षा असतली. संध्याकाळचं सत्रातलो ग्रेट ग्रँड फिनालचा सामना या ठिकाणी. आणि ही स्पर्धा आतापर्यंत अतिशय सुरेखरित्या, अतिशय निर्विवादपणे पार पडताना या मैदानावरती श्रेय देऊचं लागताना नक्कीच रायझिंग स्टार स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब यांका याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, ह्या संत तुकाराम महाराजांचं वाक्य आज या मैदानावरती आठवला. कारण ही स्पर्धा बघा खूप सुंदररित्या आयोजित केली गेली. ह्यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी बघू मिळालो. खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडीशी लाईन ऑप्टिकच्या बाहेर मात्र लेंथ पुढे फेकलेली आणि म्हणूनच बॅटचो आणि बॉलचो काय संपर्क नाही. अजून एक चेंडू, डॉट चेंडू निघालो आणि त्यानंतर मात्र या षटकातील, या डावातील असतो शेवटतो चेंडू. सनरूत गोलंदाजी मार्गवरती असताना अंतिम षटका दरम्यान एका चेंडूचा खेळ मात्र बाकी. चेंडू हवेत गेलो, चेंडू खाली गेलो, क्षेत्ररक्षक झेल टिपलो जातलो की काय त्या ठिकाणी. जरी झेल टिपलो गेलो, नाही टिपलो गेलो तरी काही एक फरक नाही. कारण एका मोठ्या फरकानं जवळपास केवळ 59 धावा त्या ठिकाणी बनवले. म्हणजेच 41
स्पर्धेतील दोन्ही सेमीफायनलिस्ट संघांसाठी पंच मेंबर सन्माननीय महेश कोनाडकर यांच्याकडून आकर्षक बक्षीस, तसेच दुसऱ्या सेमीफायनलिस्ट साठी दीपा हडफळकर मॅडम यांच्याकडून आकर्षक सेमीफायनलिस्ट बक्षीस, तसेच या स्पर्धेत आमचे मांजरे सरपंच सन्माननीय ॲडव्होकेट अमित अंकुश सावंत यांच्याकडून बहुमूल्य अशी देणगी डोनेशन रूपात प्राप्त होते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. तसेच या स्पर्धेदरम्यान सर्व ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या आहेत झडपी मेंबर श्री सतीश शेडगावकर सर यांनी, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेदरम्यान यूट्यूब लाईव्हचं ब्रॉडकास्ट या ठिकाणी स्पॉन्सर केलं पंच मेंबर श्री सन्माननीय प्रशांत उर्फ बाळा नाईक यांनी, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. स्पर्धेदरम्यान मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समन, बॉलर हे ट्रॉफीज पुरस्कृत केल्या आहेत डेप्युटी सरपंच तारा बाबूसो हडफळकर मॅडम यांनी, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. स्पर्धेदरम्यान बहुमूल्य अशी देणगी आर्थिक स्वरूपाचं डोनेशन लाभलं या ठिकाणी पंच मेंबर श्रीमती संपदा आजगावकर यांच्याकडून, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. तसेच या स्पर्धेदरम्यान बहुमूल्य अशी देणगी लाभली या ठिकाणी सन्माननीय राजेश भामल पंच मेंबर यांच्याकडून, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. या सर्वांचंच नक्कीच मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. मित्रांनो, दोन्ही संघ विनंती असेल, जीडीएसची टीम आपल्याला विनंती आहे खास करून की आपण या ठिकाणी लवकरात लवकर या. हे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला की आपण लगेचच या ठिकाणी तुमच्यासाठी डीजे वाजवूया. नक्कीच या ठिकाणी डीजे वर डेवन डीजे ब्रायोचं चॅम्पियन सॉन्ग लावलं जाईल, परंतु त्यापूर्वी विनंती असेल की आपण या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित राहा. चला MSC ओजस 11 संघ आपणही या.